आपण ग्रॅज्युएशन इथं करतो आणि मग मास्टर्स करायला तिकडे जातो. 12वी नंतर जर आपण तिकडे गेलो तर ह्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला लवकर मिळतात. बजेट कमी असेल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे जर्मनीतल्या सरकारी विद्यापीठात मोफत शिक्षणासाठी अर्ज करणे आणि तो लाभ घेऊन तिथल्या जॉब्स मध्ये कनेक्ट होणे. शिक्षणानंतरच्या नोकरीविषयी बोललेलो नाहीये, तो अध्याय वेगळाच. पण शिक्षण चालू असताना जर आपल्याला एवढे पैसे मिळत असतात, इथले पैसे तिथे खर्च करायला करन्सीच्या नॉन पॅरिटीमुळे ते खूपच महाग वाटेल. पण तिथे इन्कम पण चांगला आहे. तिथले जे पार्ट टाइम जॉब, उदाहरणार्थ समजा पार्ट टाइम जॉब एखादा मिळवायचा असेल. नमस्कार. फोर मोर थॉट्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. आजचा आपला विषय आहे परदेशी शिक्षणामधील संधी. तर आता आपण बघितलं तर मध्यमवर्गीय असू देत किंवा श्रीमंत लोक असू देत, सगळ्यांचं स्वप्न असतं, सगळ्या पालकांचं, विद्यार्थ्यांचं, की परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं, परदेशी जाऊन जॉब करायचा, कारण तिकडे जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत आणि हल्ली लोकांचा ओढा पण तिकडे जास्त चाललाय. तर मग त्यामधील असणाऱ्या अडचणी किंवा ते फेस कसं करावं, त्याच्यातून आपल्या आयुष्यासाठी किंवा आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण आपला मार्ग कसा निवडावा, याचं आपल्याला मार्गदर्शन आपण घेणार आहोत जयंत पाटील सरांच्याकडून. नमस्कार सर. सरांचं स्वागत आहे आपल्या एपिसोडमध्ये. सरांची फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन ही एक अकॅडमी आहे, ज्याच्या थ्रू त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी दिलेली आहे. त्याचबरोबर परदेशी शिक्षणासोबतच त्यांनी जॉबची ऑपॉर्च्युनिटी पण मुलांना दिलेली आहे. तर त्यांच्याकडून आपण आज जाणून घेऊया की परदेशी शिक्षण घेताना कोणत्या कोणत्या अडचणी येतात आणि ते अडचणी पार करून आपण आपला जॉब असेल किंवा शिक्षण कसे पूर्ण करू शकतो. नमस्कार. नमस्कार सर. सर, मला पहिला प्रश्न असं विचारायचा आहे तुम्हाला की आता परदेशी शिक्षण घ्यायचंय, आपण असं म्हणत असतो की परदेशी जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत, पण इंडियामधील मुलांना कोणत्या देशाचं जास्त आकर्षण असतं किंवा प्रेफरन्स दिला जातो परदेशी शिक्षणासाठी? खरं तर गेली कित्येक वर्ष, म्हणजे 30-40 वर्षापासून भारतातून परदेशी शिक्षणाला जायचं म्हटलं तर पहिल्यांदा जे 2 देश सरळ येतात, US, अमेरिका आणि UK. कारण तिथली भाषा इंग्रजी आहे आणि आपल्या इथल्या कल्चरमध्ये आपण इंग्रजीला बऱ्यापैकी सरावलेलो आहोत, म्हणजे ब्रिटिशांच्या सौजन्याने. आणि त्यामुळं शिक्षण घेताना ते इंग्रजी भाषेतलंच मिळावं असा हट्ट आपण धरल्यामुळं आपल्याकडे प्रघातच पडला की आपण अमेरिका किंवा UK, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, कॅनडा या 4-5 देशांमध्ये फक्त इंग्रजीमध्ये शिक्षण आहे. त्यामुळे तो प्रघात जास्त होता. पण अलीकडच्या काळामध्ये ह्याच्यात बऱ्यापैकी बदल झालेला आहे. 2 कारण. पहिलं, एक तर या 5ही देशामध्ये शिक्षणाचं व्यावसायिकीकरण, बाजारूपणा वाढल्यामुळं ते खूप महाग होऊन बसलंय. आणि दुसरं, UK आणि अमेरिका या 2 देशातल्या रोजगाराच्या संधी कमी व्हायला लागलेल्या आहेत. पूर्वी इतक्या राहिलेल्या नाहीत, कमी व्हायला लागलेत. असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की तेवढ्याच रोजगारासाठी आत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे स्पर्धा खूप झाली आणि मग तुम्हाला नोकरी मिळेल की नाही याची शाश्वती थोडी कमी झाली. त्यामुळे आता जो नवा जो ट्रेंड आहे, गेली 5-7 वर्ष मी पाहतोय आणि माझ्या संस्थेमार्फत सुद्धा मी अनुभवलं ते, की मुलं युरोपमध्ये जायचा प्रयत्न करतात. युरोप हा असा खंड आहे, 29 देशांची युरोपियन युनियन आहे. या 29ही देशामध्ये लोकसंख्या कमी पडते. त्यांचा तिथला उद्योग आणि बाजार चालवण्यासाठी जी मॅनपॉवर लागते, ही मॅनपॉवर खूपच कमी पडते. त्यामुळं माझ्या विद्यार्थ्यांना माझा नेहमी सल्ला हाच असतो की आपण शिक्षण कशासाठी घेतो? आपल्याला करिअर करायचे, नोकरीची संधी मिळायला पाहिजे. ही संधी ज्या देशात आहे त्या देशात जाऊन आपण शिक्षण घ्या, सो दॅट तुमचं करिअर अश्युअर्ड आहे. नोकरी नक्की लागते. असे देश म्हणजे युरोप. आणि युरोपातले प्रामुख्याने मी नावं घेईन, जर्मनी, फ्रान्स, इटली, हंगेरी असे देश आहेत. तर या देशामध्ये अपॉर्च्युनिटी पण प्रचंड प्रमाणात आहे. बरोबर. कारण असं म्हणलं जातं की आता परदेशी शिक्षण म्हणलं की मोस्टली तर अमेरिका, इंग्लंड या देशांनाच प्रेफरन्स दिला जातो. पण तुमचं म्हणणं असं आहे की इतर देशांमध्ये एक्सप्लोर केलं तर तिथेही संधी खूप जास्त आहे. म्हणजे तिथल्या आता विद्यार्थ्यांनी तिकडच्या देशांचा पण विचार करायला हवा. त्याला एक महत्वाचं कारण असं आहे की अमेरिकेत आज मास्टर्स साठी, आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर मास्टर्स करायला जेव्हा अमेरिकेला जातो तर 2 वर्षाच्या मास्टर्सची फी साधारणपणे 50 ते 60 लाख रुपये आहे. ऑस्ट्रेलियाची याच्यापेक्षा जास्त आहे. कॅनडा आणि UK याच्या मध्ये कुठेतरी येतात. पण याच्या 1/3 खर्च हा युरोप सारख्या देशात होतो. कारण एकतर जर्मनी सारख्या देशामध्ये मेरिट
ज्या मुलाचं चांगलं आहे अशा मुलांना शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. हा. ओके. इटली या देशामध्ये इतका डिपेंडन्स मेरिटवर नाही आहे. त्यांचं एज्युकेशन ते नीड बेस्ड एज्युकेशन म्हणतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातल्या मुलांना, ॲव्हरेज मुलांना सुद्धा, म्हणजे साधारणपणे 65% सारखे मार्क असलेल्या मुलांना सुद्धा इटली सारख्या देशात सहज प्रवेश मिळतो. आणि इटलीचं शिक्षण संपूर्णपणे मोफत आहे. मोफतच नव्हे तर त्या शिक्षणाच्या पलीकडं तुम्हाला तिथे राहण्यासाठी निर्वाह भत्ता हा. 6 लाख रुपये वर्षाला हे इटलीचं सरकार तुम्हाला देते. म्हणजे तुम्ही आमच्या देशात या, शिक्षण घ्या, आणि तुमच्या राहण्याची सोय आम्ही करतो, तुमच्या भोजनाची सोय आम्ही करतो, पण आमच्या इथे या, कारण आमच्याकडे लोकसंख्या कमी पडली. वेगवेगळ्या देशांमध्ये अशा ऑपॉर्च्युनिटी आहेत. मग ते देश निवडताना कुठल्या घटकांचा विचार केला पाहिजे? कारण कोणाला शिक्षण घ्यायचंय, कोणाला जॉब करायचाय, आणि काही जण शिक्षण घेऊन तिथे जॉब करायचंय. मग अशा वेळेला ते कोणत्या घटकांचा आपण विचार केला पाहिजे? कोणतीही युनिव्हर्सिटी किंवा कोणताही देश निवड. आपण कुठल्या देशात आणि कुठल्या विद्यापीठात जावं याच्यासाठीचे 2 ते 3 निकष आपण बाळगू. निकष क्रमांक 1, खर्च. मोफत असेल तर उत्तमच आहे. आपले मार्क कमी असतील तर थोडी फी द्यावी लागेल. तो पहिला निकष काय? शिक्षणाचा खर्च. दुसरा निकष शिक्षणानंतरच्या ऑपॉर्च्युनिटीज. आता जर्मनी ही जगातली 4थी लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. सगळ्यात जास्त एक्सपोर्ट्स त्यांचा, सगळ्यात त्याची मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं आहे. मेकॅट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये ते सगळ्यात आघाडीवर आहेत, फार्मसीमध्ये आघाडीवर आहेत. आणि त्यामुळं जॉबच्या इतक्या अपॉर्च्युनिटीज आहेत की मी बघतोय मुलं फ्री शिक्षण कुठल्याही देशात करतात. हंगेरीमध्ये करतात, इटलीमध्ये करतात, फ्रान्समध्ये करतात, आणि शेवटी पोचतात नोकरीसाठी कुठे? जर्मनीमध्ये. बिकॉज अपॉर्च्युनिटीज जास्त आहेत. असे हे निकष बाळगून आपण आपल्या आर्थिक स्थितीनुसार, म्हणजे जर आपल्याकडे बजेट चांगलं असेल तर आपण इव्हन खाजगी विद्यापीठात पण प्रवेश घेऊ शकतो. पण बजेट कमी असेल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे जर्मनीतल्या सरकारी विद्यापीठात मोफत शिक्षणासाठी अर्ज करणे आणि तो लाभ घेऊन तिथल्या जॉब्समध्ये कनेक्ट होणे. आता आपण म्हणजे कसं, मिडल क्लास लोक जर असतील, मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करणारा विद्यार्थी असेल, तर त्याच्यावर जास्त करून फायनान्शियल बर्डन असते. सो तिथे जाऊन आता आपण युनिव्हर्सिटी चूज केली, तिथे स्कॉलरशिप आहे, म्हणजे तिथला जर खर्च वगैरे होत असेल, पण एक फायनान्शियल बर्डनचा एक वेगळाच टेन्शन असतं, स्ट्रेस असतो. मग तो कसा मॅनेज करता येऊ शकतो? मला वाटतं मी याला असं म्हणेन, हा प्रचंड मोठा बदल डझनांनी विद्यार्थ्यांना अनुभवायला दिलेला आहे. अत्यंत सामान्य, म्हणजे शेतकरी जो मजुरी करतोय अशा खेड्यातल्या मुलांना, त्यांच्या मुलांना सुद्धा जे 12वी झालेत अशा मुलांना मी जर्मनीत पाठवलंय 12वी नंतर डिग्री घ्यायला. कारण आपण इथे प्रघात काय आहे, आपण ग्रॅज्युएशन इथं करतो आणि मग मास्टर्स करायला तिकडे जातो. पण 12वी नंतर जर आपण तिकडे गेलो तर ह्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला लवकर मिळतात. कारण 12वी नंतर 3 वर्षामध्येच आपण नोकरीला पात्र होतोय. आणि मुख्य याचा आधार असा आहे की एक शिक्षण फुकट तर झालं, पण या शिक्षणाच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांना पार्ट टाइम जॉब करण्याची मुभा आहे. आता पार्ट टाइम जॉब किती करायचे, तर त्याला आठवड्याला साधारणपणे 20 तास काम करायची परवानगी असते. जर्मनी सारख्या देशामध्ये 4ही आठवडे त्यांनी 20 तास काम केलं, म्हणजे 80 तास काम केलं, तर त्याच्या बदल्यामध्ये त्याला साधारणपणे 1400 ते 1500 युरो, म्हणजे भारतीय रुपयात सांगायचं झालं तर 1,30,000 ते 1,40,000 रुपये दरमहा मिळतात. आता तुझ्या मनात असा विचार येईल, जो अनेक पालकांच्या मनात येतो, ठीक आहे सॅलरी खूप मिळते, बरोबर आहे, खर्च पण तेवढाच असेल. असं नाही आहे. खर्च जर्मनीसारख्या, अगदी जर्मनीतल्या कॅपिटल म्हणजे राजधानीच्या बर्लिन नावाच्या शहरामध्ये सुद्धा जर बघितलं तर रूमचं रेंट हे विद्यार्थ्याच्या दशेमध्ये साधारणपणे 500 ते 550 युरो असतं. हा, शेअरिंग असतं. 4 जणांनी एक फ्लॅट घेतलाय तर प्रत्येकाला 500 युरो लागले. ह्या शेअरिंग बेसिसच्या फ्लॅटचे 500 झाले. जगायला म्हणजे आपण तिथे कुकिंग करावं लागतं स्वतःला, कारण तिथलं खाणं आपल्याला डायजेस्ट होणार नाही, किंवा त्यांची खाण्याची पद्धतच वेगळी आहे. सो आपल्याला भारतीय अन्न लागतं, आपण ते घरी बनवायला लागेल. घरी बनवायला साधारणपणे महिन्याला 200 युरोचा खर्च होतो. म्हणजे ह्या 500 आणि 200 झाले. आणि मग तिथे कंपल्सरी आहे की आपला हेल्थ इन्शुरन्स काढावाच लागतो प्रत्येक व्यक्तीला. सिस्टम चांगली आहे ती. तर हेल्थ इन्शुरन्सचा एक 100 युरो, म्हणजे 800 युरो हे तुम्हाला खर्च होतात आणि मिळतात तुम्हाला 1500.
म्हणजे 700 युरो म्हणजे भारतीय रुपयात झालं तर 60 ते 70 हजार रुपये तुमची शिल्लक राहते विद्यार्थी दशेमध्ये. बरं. हा, मी शिक्षणानंतरच्या नोकरीविषयी बोललेलो नाहीये, तो अध्याय वेगळाच आहे. पण हो. शिक्षण चालू असताना जर आपल्याला एवढे पैसे मिळत असतील तर का नाही ते आपण अपॉर्च्युनिटी घ्यायची. आणि याच्या पलीकडे आपण इटली सारख्या देशाचा जर विचार केला तर तो देश तर आपल्याला शिक्षणाचं फ्री करून दिलेलंच आहे, फी तर माफच आहे, प्लस तिथे जगायचे पैसे पण ते देतात आणि पार्ट टाइम जॉबचे पण पैसे आपल्याला मिळू शकतात. अशा मल्टिपल अपॉर्च्युनिटीज या महत्वाच्या देशामध्ये आहेत. हंगेरीमध्ये पण हेच आहे. हा. जर खर्च म्हणाल किंवा बजेट म्हणाल तर मी मध्यमवर्गीय पर्यंत थांबत नाही. मी निम्न मध्यमवर्गीयची पण मुलं या फॅसिलिटीचा लाभ घेऊन आपलं करिअर उज्ज्वल करू शकतात. मुळात ही माहिती आपल्या परिसरात फार कमी. कमी आहे, हाच प्रॉब्लेम. म्हणजे लोकांना एक टॅबू झालाय की परदेशी शिक्षण घ्यायचं म्हणलं तर खूप जास्त खर्च येतो फिअर आहे किंवा फिअर आहे हा. की तिथं जॉब करायचं जर म्हणला तरी सुद्धा तिथलं राहणीमानाचा खर्च जास्त आहे, मग माझं सर्वायवल होणार नाही, असे खूप जास्त प्रश्न पडतात किंवा त्याची भीती राहिली आहे. त्यामुळे लोक विचार करताना थोडस मागे येतात. बरोबर आहे तुझं. म्हणजे आता माझे पण विद्यार्थी जेवढे गेलेत त्या विद्यार्थ्यांना पण आता तो अनुभव आलेला आहे की त्यांचं सेल्फ सफिशियंट सगळं चालू आहे. म्हणजे ते घराकडनं पैसे मागवत नाहीत. एकदा तिथे पोहोचले तर तिथल्या नोकरीवर, पार्ट टाइम नोकरीवर त्यांचं शिक्षण आणि तिकडचा इतर जो खर्च आहे तो सगळा त्यांचा घडतो आहे. आणि मी सुद्धा स्वतः अनेक वेळा युरोपला जाऊन येत आहे, त्यामुळे मलाही कल्पना आहे की जसं आपल्याकडे वाटतं तितकं ते आवाक्या बाहेरचं नाहीये. तिथे पार्ट टाइम जॉब करून तुम्हाला ते पैसे कमी वाटतात खर्चाचे. हा, इथले पैसे तिथे खर्च करायला करन्सीच्या नॉन पॅरिटीमुळं ते खूपच महाग वाटेल, पण तिथेचे इन्कम पण चांगला आहे आणि खर्च खूपच मोठा नाहीये. तुलनेने समजा भारताच्या तिप्पट जर महागाई असेल आणि भारताच्या 11 पट जर सॅलरी असेल, हा डिफरन्स खूप झाला. आता तुम्ही बोला की वेगवेगळ्या देशांमध्ये स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत, तर त्या कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप्स आहेत तुम्ही सांगू शकाल का? मुख्यतः जेव्हा स्कॉलरशिपचा विचार होतो, जर आपण पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला असेल तर मुळात फी तर माफ झालेलीच आहे. आता जर आपल्याला अजून काही स्कॉलरशिप्स उपलब्ध असतील तर त्या जर्मनीमध्ये एक अशी पद्धत आहे की 14 फार मोठे असे चॅरिटेबल ट्रस्ट आहेत जे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध प्रकारच्या स्कॉलरशिप्स देतात. आता काही स्कॉलरशिप एशियामधल्या मुलांसाठी आहेत, काही स्कॉलरशिप मिडल ईस्टच्या मुलांसाठी आहेत. तर आपण पोर्टलवर जाऊन किंवा DEE डार्ट नावाचं एक पोर्टल आहे, त्या पोर्टलवर जाऊन आपण आपल्याला कुठली स्कॉलरशिप ऍक्सेसिबल आहे याचा आपण अंदाज घेऊ शकतो आणि त्या स्कॉलरशिपला आपण अर्ज करू शकतो. किंवा ज्या विद्यापीठात आपण शिक्षण घेतो त्या विद्यापीठाचं एक इंटरनॅशनल ऑफिस असतं, म्हणजे बाहेरच्या विद्यार्थ्यांना गायडन्स करणारं एक कार्यालय असतं. त्या कार्यालयात जर जाऊन आपण चौकशी केली की मी अमुक देशातून आलेलो आहे आणि मला काही स्कॉलरशिपची आवश्यकता आहे, कुठल्या आहे, तर ते तुम्हाला त्याची लिस्ट पण देतात आणि अर्ज करायला मदत पण करतात. आता इटली आणि हंगेरी या देशाचं बोलायला गेलं तर इटली तर सर्व म्हणजे जनरली माफ आहे, त्यामुळे वेगळी स्कॉलरशिप मागण्याची गरजच नाही आहे. आपलं उत्पन्न जर भारतीय कुटुंबाचं उत्पन्न, ज्या कुटुंबाचं भारतातलं उत्पन्न 18 लाख वर्षाला पेक्षा कमी आहे, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरीली फी माफ आणि निर्वाह भत्ता हा लागू होतो. त्यामुळे तिथे वेगळ्या स्कॉलरशिपची मागणी करायची काही गरज नाही. हंगेरीमध्ये हंगेरियम स्टायपेंडियम नावाचा एक प्लॅटफॉर्म सरकारनेच बनवलेला आहे. त्यांच्याकडे आपण ऍडमिशन कॉलेजला मिळवायच्या आधी आपण स्कॉलरशिपचा अर्ज करावा लागतो आणि मग ते आपली इलिजिबिलिटी आपल्या बॅकग्राऊंड प्रमाणे आपली कागद वगैरे मागून ते चेक करतात आणि त्याप्रमाणे आपल्याला इलिजिबिलिटी देतात. आणि त्या इलिजिबिलिटीमध्ये कॉलेजची फी माफ होतेच, प्लस हंगेरीमध्ये राहण्याचा, तिथल्या रूमचं रेंट किंवा तुम्ही कुठल्या परिसरात राहता त्या परिसरात एकंदर महागाई कशी आहे त्याप्रमाणे तुमचा निर्वाह भत्ता याचा निर्णय ते घेतात. इतकंच नव्हे तर शिक्षणासाठी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही भारतात किंवा आपल्या मायदेशात जेव्हा हंगेरीत पोहोचता तेव्हा त्या देशातून हंगेरीत पोहोचण्याचं विमानाचं तिकीट सुद्धा ते आपल्याला देतात. इतपत फॅसिलिटीज असल्यानंतर मला नाही वाटत की आपण फार त्याच्यावर अडथळे वगैरे आणू नयेत मनामध्ये. सरळ आपण बाहेरच्या देशाचा करिअर निवडायला पाहिजे. सर, आता आपण बघितलं तर आपल्याकडचे जास्त विद्यार्थी USA किंवा इंग्लंड सारख्या देशांना प्रेफरन्स देतात का, तर तिथे इंग्रजी लँग्वेज आहे.
इंग्लिश लँग्वेज त्यांना इझी जाते. इंग्लिश लँग्वेज आपण शिकलेलो असतो लहानपणापासून आणि तिथं वावरताना ते आपल्याला सोपं जातं म्हणून. पण जर युरोपातील इतर देश बघितले तर तिथे लोकल लँग्वेजेसचा जास्त प्रभाव आहे, तिथे इंग्रजी लँग्वेज नाहीये. मग अशा ठिकाणी आपण कोपअप कसं केलं पाहिजे किंवा तिथे आपलं सर्वाइव्ह कसं होईल? मुळात सगळ्याच युरोपियन देशांना हे पटलेलं आहे की आपल्याला मॅनपॉवरची आवश्यकता आहे आणि बाहेरच्या प्रदेशातनं आपल्याकडे मुलं येताना त्यांना लँग्वेज हा बॅरियर फार मोठा ठरतो. याची जाणीव त्यांना असल्यामुळं अशा सर्व देशांनी आपापल्या विविध विद्यापीठामध्ये विविध शाखांचे कोर्सेस हे इंग्रजी भाषेतले लॉन्च केलेले आहेत. त्यामुळं एक निश्चित की आपण जेव्हा प्रवेश घेतो, समजा जर्मनी असेल, इटली असेल, तर तिथल्या कुठल्याही विद्यापीठाच्या इंग्रजी भाषेत शिकवल्या जाणाऱ्या कोर्सला प्रवेश घेत असतो. त्यामुळे शिक्षणासाठी लँग्वेज हा बॅरियर नाही. पण एक खरं आहे की स्थानिक व्यवहार, सोशलायझिंग किंवा ओव्हरऑल इंटरॅक्शन्स ह्या स्थानिक भाषेतच होणार आहेत. म्हणजे समजा जर्मनीला जायचं असेल तर जर्मन भाषा आलीच पाहिजे अशी अट सरकारने किंवा विद्यापीठाने घातलेली नाहीये. कुणी नाही, इटलीनी पण घातलेली नाही, हंगेरीनी पण घातलेली नाही. पण मी माझ्या विद्यार्थ्यांना मात्र हा सल्ला देतो की जरी असं असलं तरी जुजबी लेवलची का असे ना, ज्याला A1 A2 म्हणजे बेसिक प्राथमिक लेवलची जी काही जर्मन लँग्वेज असेल किंवा इटालियन लँग्वेज असेल ती शिकल्याशिवाय आपण तिथे जाऊ नये. कारण तिथले जे पार्ट टाइम जॉब, उदाहरणार्थ समजा पार्ट टाइम जॉब एखादा मिळवायचा असेल, कसं काय प्रकारचे पार्ट टाइम जॉब आहेत. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये आपण पॅकिंगला असू किंवा डिलिव्हरीला असू किंवा मॉलमध्ये कॅशियर असू किंवा हॉटेलमध्ये सर्व करायला असू, तर तिथलं मेन्यू कार्ड तरी वाचता आलं पाहिजे. कस्टमर काय मागतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. याच्यासाठी जुजबी लेवलची स्थानिक भाषा येणं गरजेचं आहे आणि हा फार मोठा हर्डल आहे असं मला मुळीच वाटत नाही. अनेक ॲप्स आहेत इंटरनेटवर, मोबाईलवर ॲप अवेलेबल होतात. तुम्ही सहज या भाषा त्या लेवलच्या A1 A2 लेवलच्या आत्मसात करू शकता. अन्यथा क्लासेस पण उपलब्ध आहेत. कोल्हापूरसारख्या ठिकाणी आमच्या संस्थेमध्ये आम्ही लँग्वेज स्कूल काढलेलं आहे, सो दॅट आमच्या विद्यार्थ्यांना विविध भाषा ते ज्या देशात चालले त्या देशातल्या भाषा आम्ही इथे शिकवण्याची सोय केलेली आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर त्यांना लँग्वेज बॅरियर नाही आला पाहिजे. ट्रान्झॅक्शनल इश्यू होतात. म्हणजे रेल्वे स्टेशनवर आहे किंवा सरांना काही शंका विचारायची आहे आणि सर कॅन्टीन मध्ये भेटलेत तर ते जर्मन लँग्वेज मध्येच बोलणार आहेत ना. सो हे अडथळे दूर करण्यासाठी जुजबी लेवलची स्थानिक भाषा आली पाहिजे, हे खरं. सर, प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान कोणते असं स्किल टेस्ट असेल किंवा लँग्वेज टेस्ट असे द्यावे लागते का? अच्छा, परदेशातली जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्या मुळात आपण आपली कागदपत्र त्यांना पाठवलेली असतात, त्याच्यावरनं त्यांनी आपलं प्राथमिक इव्हॅल्युएशन केलेलं असतं आणि त्याच्या बेसिसवर ते आपला स्काईपवरचा इंटरव्ह्यू तरी घेतील किंवा एखाद्या विषयावर आपल्याला लिखाण करायला सांगतील, PPT बनवायला सांगतील आणि तो आपण सबमिट केला त्याच्यावरनं आपलं प्राथमिक इव्हॅल्युएशन त्यांचं कम्प्लीट करून आपल्याला प्रवेश देतील. पण त्याच्याही आधी अजून एक पात्रता परीक्षा किंवा ज्याला प्रोफिशियन्सी टेस्ट असं आपण म्हणूया की ऍडमिशन तुम्ही तिथल्या कुठल्याही शाखेत घेतलं असेल तर ते इंग्रजी भाषेतलं शिक्षण आहे हे तर ठरवलं तुम्ही. मग या देशात बाहेरून येणारे ज्या विद्यार्थी आहेत त्यांना इंग्रजी भाषा तरी आली पाहिजे आणि ती कितपत लेवलची येते त्याचा स्तर काय हे तपासणाऱ्या अनेक परीक्षा आहेत. IELTS आहे, टॉफेल आहे, PTE आहे, अशा बऱ्याच परीक्षा आहेत. त्यातली सर्वात प्रॉमिनंट म्हणजे IELTS आहे. या IELTS परीक्षेचं थोडंसं प्रशिक्षण घ्यावं लागतं. कारण होतंय काय की आपल्याला इंग्रजी कळते, आपल्याला इंग्रजी वाचता येते, पण आपल्याला ऐकलेलं इंग्रजी, मुख्यतः परदेशी माणसांनी बोललेलं इंग्रजी पटकन समजत नाही, बिकॉज ते ज्या स्पीडनी ज्या ऍक्सेंटनी बोलतात त्याची आपल्याला सवय नसते. ह्याच्यासाठी IELTSचं प्रशिक्षण घेऊन ती परीक्षा देऊन त्याचा एक चांगला स्तर म्हणजे 9 ग्रेड असतात त्याला, 9 पैकी 6 पर्यंतच्या ग्रेड्स आल्या पाहिजे. 6च्या खाली येणं हे थोडं प्रवेशासाठी अवघड मानलं जातं. 6च्या जितके पुढे असाल तुम्ही तेवढं सहजच प्रवेश मिळतो तुम्हाला. आता मराठी मुलांना ह्या ज्या एक्झाम्स आहेत, टॉफेल असेल किंवा IELTS असेल, GRE ही पण एक्झाम आहे, तर यांची परीक्षांची भीती वाटते का? तर परदेशी शिक्षण तर घ्यायचंय पण या एक्झामची भीती वाटते की क्वालिफाय होत नाही किंवा होऊ शकतो का नाही याबद्दल शंका असते. मुळात GRE ही परीक्षा ही युरोपसाठी लागू नाहीच आहे. GRE आणि GMAT ह्या दोन परीक्षा
त्या मुख्यत्वे करून अमेरिका आणि कॅनडा या 2 देशासाठीच आहेत. ओके, काही प्रमाणात ऑस्ट्रेलियामध्ये पण जीआरई लागते, पण युरोपमधल्या कुठल्याही देशामध्ये जीआरई किंवा जीमॅट विचारण्यात आलेली नाही. त्यामुळे तो फिअर पूर्णपणे विद्यार्थ्यांनी डोक्यातनं काढूनच टाकावा. जी चाचणी घेतली जाते ती फक्त इंग्रजी प्रावीण्याची चाचणी घेतली जाते. आता तू म्हणालीस की मुलगा मराठी आहे, आता हे बघावं लागेल की त्याचं सगळं शिक्षण मराठी लँग्वेजमध्ये 10वी पर्यंत झालंय, सेमीमध्ये झालंय का तो कॉन्व्हेंटमध्ये होता. संपूर्ण शिक्षण मराठी भाषेत झालं असेल 10वी पर्यंतचं, तर त्याच्या इंग्रजीचा स्तर तेवढाच चांगला नसतो. सो IELTSचं शिक्षण किंवा IELTSचं प्रशिक्षण घ्यायच्या आधी त्यांनी स्पोकन इंग्लिशची तयारी करावी लागेल. कारण IELTS कोणाची घ्यायची? ज्याला इंग्लिश येतं त्याची. त्यामुळे आधी इंग्रजी शिकणं महत्वाचं आहे. हा, पण मुलं जर कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली असतील किंवा सेमीमध्ये पण शिकलेली असतील तर सोपं जातं, कारण आपलं ग्रॅज्युएशनचं शिक्षण जे आहे ते इंग्लिशमध्येच आहे. त्यामुळे तो काही फारसा मोठा अडथळा नाही. या विद्यार्थ्यांना IELTS देणं तितकं अवघड नाही जितकं पूर्ण मराठी शिक्षण 10वी पर्यंत घेतलंय आणि तो आता 4-5 वर्षच त्यांनी इंग्रजीची तोंड ओळख ठेवलेली आहे. अशा विद्यार्थ्यांना IELTSचं प्रशिक्षण घेताना थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे असतं. आता ग्रॅज्युएशन करत असणारे विद्यार्थी किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांना जर उच्च शिक्षण घ्यायचंय म्हणून ते परदेशाचा विचार करत असतील, तर मग कोणत्या अशा इन डिमांड फील्ड्स आहेत की त्यांनी त्या चूज केल्या पाहिजेत आणि त्यांना फ्युचर आहे त्या फील्डसाठी? मुळात भारतामध्ये ग्रॅज्युएशनची निवड करताना फार काही अभ्यास केला जातो अशी नाहीये परिस्थिती. आता CET मार्फत इंजिनिअरिंगला जाताना आपल्या मार्कावर आपल्याला ब्रँच अलॉट होते. त्यामुळं एखादा मुलगा जर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये गेला असेल तर तो फार आवडतंय ते म्हणून गेलेला नाही, त्याच्या मार्काचा स्तर तो होता म्हणून तो तिथे पोहोचलेला असतो. पण असं झाल्यानंतर सुद्धा त्या शाखेतनं पुढे काय अपॉर्च्युनिटीज आहेत हे बघण्यासाठी शाखांची निवड करण्यामध्ये फिनेस विद्यार्थ्यांना प्रचंड तांत्रिक सहकार्य करतो. विषयाचा सखोल अभ्यास करून त्याची आवड विचारात घेऊन कुठल्या मास्टर्सला, म्हणजे मास्टर्समध्ये पण अनेक ब्रँचेस आहेत. जसं एखादा मेकॅनिकल इंजिनियर असेल त्याला मेकॅट्रॉनिक्समध्ये जाता येतं, त्याला ऑटोमोबाईलमध्ये जाता येतं, त्याला ऑटोमेशनमध्ये जाता येतं, त्याला सिस्टम्समध्ये जाता येतं, ऑपरेशनल एक्सेलन्समध्ये जाता येतं. अशी बऱ्याचशा शाखा आहेत. त्याची निवड त्या विद्यार्थ्याशी बातचीत करून त्याचं कल बघून करावी लागते. आता कॉम्प्युटरमधनं जर जनरल कॉम्प्युटर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेला मुलगा असेल तर पहिला चॉईस तर तो कॉम्प्युटरमधलीच मास्टर्स करू शकतो, किंवा मग कॉम्प्युटरमधले जे उपघटक आहेत, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सायबर सिक्युरिटी, अशा विविध शाखा ज्या आता नव्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्या स्पेशलाइज शाखामध्ये तो प्रवेश घेऊ शकतो. युरोपमध्ये मुख्यत्वे करून IT सेक्टर हे प्रचंड डिमांडमध्ये आहे. तर मी बघतोय बरेचसे विद्यार्थी जे सिव्हिल इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड आहे, केमिकलचा बॅकग्राऊंड आहे, मेकॅनिकलचा बॅकग्राऊंड आहे, ते मास्टर्स घेताना स्विच ओव्हर करतात IT सेक्टरच्या शाखाकडे आणि हा प्रवेश होतोय. अनेकांचा समज आहे की मी सिव्हिल इंजिनियर आहे, मला डेटा सायन्सला कसा प्रवेश मिळेल. होतो. आता त्यांनी तो ट्रेंड सेटच झालेला आहे आणि शॉर्टेज असल्यामुळं मुलं मिळवायचीच आहेत, त्यामुळं हा स्विच ओव्हर करत आहे. म्हणजे असं म्हणता येईल का आता की ट्रेंड मधला आता इन डिमांड जर कोणता कोर्स किंवा काय असेल तर तो AI जनरेटेड जे कोर्सेस आहेत, AI शी रिलेटेड आहेत, डेटा सायन्स असेल, डेटा अनालिटिक्स असेल, तर यांना डिमांड्स आहे आणि इकडे मुलांनी जर प्रवेश घेतला तर त्यांच्यासाठी फ्युचर आहे. नक्कीच. जर्मन सरकारने तर घोषणाच केलेली आहे की प्रचंड शॉर्टेज असलेली जी क्षेत्र आहे त्याची यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याच्यात नंबर 1 ला IT सेक्टर आहे आणि नंबर 2 ला हेल्थ सेक्टर आहे. डॉक्टर आणि अनुषंगिक ज्या सेवा आहेत हेल्थशी रिलेटेड त्या सेवामध्ये पण कॅन्डिडेटचं प्रमाण खूपच निग्लिजिबल आहे. पर्टिक्युलरली कोरोना नंतर आपल्याला ते जाणवलं की हेल्थ सेक्टर मधल्या विकनेस किती आहेत. त्यामुळे हेल्थ सेक्टर पण सगळ्या देशांसाठी प्रायोरिटी आहे. आता तुम्ही प्रॉमिनंटली जर्मनी बोलताय, तर मग एक गव्हर्नमेंटची स्कीम मध्ये आली होती की जर्मनीमध्ये ड्रायव्हर्ससाठी म्हणजे पर्टिक्युलर मला आता आठवत मी नाही. सांगतो, ब्युडेन बॅटनबर्ग नावाचा एक राज्य आहे जर्मनीमध्ये आणि या राज्याचे जे काही चीफ आहेत ते महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांशी भेटले आणि त्यांच्या दरम्यान जी काही चर्चा झाली त्याचा निष्कर्ष एका करारामध्ये. तो करार असं सांगतो की जर्मनीला लागलेले स्किल्ड प्रोफेशनल्स किंवा स्किल्ड व्यक्ती
स्किल्ड लेबर्स हा. आपण महाराष्ट्र सरकारने त्यांच्याशी सहकार्य करून त्यांना सप्लाय करायचं. त्याच्यात मग काय केलं त्यांनी, आपण जाहिराती दिल्या महाराष्ट्र सरकारने आणि अशी माणसं मागवली. आपल्याला ड्रायव्हर्स पाहिजेत, मेकॅनिक्स पाहिजेत, टर्नर्स पाहिजेत, इलेक्ट्रिशियन्स पाहिजेत, एअर कंडिशन रिपेअर्स पाहिजेत. ह्या सगळ्या क्षेत्रातल्या कारागिरांना त्यांनी ठिकठिकाणी ॲड्रेस करून प्रबोधन केलेलं आहे की तुम्हाला इथं राहण्यापेक्षा तिथं जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्र सरकारने या सगळ्या कॅन्डिडेटसाठी जर्मन भाषा प्रशिक्षण मोफत अरेंज केलेलं आहे. तर ज्याला ब्ल्यू कॉलर जॉब म्हणतो आपण, म्हणजे कामगार दर्जाची जी काही अरेंजमेंट आहे त्या लेवलची मोठ्या प्रमाणात मॅन पॉवर आता महाराष्ट्रातनं जर्मनीतल्या मी मगाशी उल्लेख केलेल्या राज्यामध्ये जाईल. आणि ती त्या राज्यापुरती सीमित राहणार नाही, आपोआपच तिथे एकदा गेली की इतर राज्यामध्ये पण ते पसरते. स्किल लेबर असेल किंवा स्किल बेस्ड जॉब यांना सुद्धा डिमांड आहे. एक वाक्य असं सांगतो मी, युरोप मधलं जे जॉब मार्केट आहे ते तुम्ही कुठल्या विद्यापीठातनं पास झालात, तुम्ही कुठल्या विषयाची डिग्री घेतलीत याच्याशी अजिबात संबंधित नाहीये. संबंध कशाशी आहे, त्या पर्टिक्युलर जॉब जी वॅकन्सी आहे त्या वॅकन्सी मधलं किंवा त्या जॉब मधलं तुला किती कळतंय, तुला येतंय काय 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 येतंय, म्हणजे स्किल्स काय तू एम्बेड केली स्वतःमध्ये. शिक्षण बीकॉम आहे पण मला व्यापारातलं काही कळत नाही असं नाही चाललं. जर मी कॉम्प्युटरमध्ये शिकलेली असेल तर मला अल्गोरिदम कळला पाहिजे, मला कोडिंग आलं पाहिजे आणि त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज ते तपासतात. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी बघितले की ते मास्टर्स जेव्हा तिकडे जातात तेव्हा विद्यापीठ जे शिक्षण देतं त्या पलीकडे जाऊन ते ऑनलाईन किंवा इतर सोर्सेस मधनं बरेचसे ॲडिशनल कोर्सेस करतात, सो दॅट त्यांचा जो CV बनतो नोकरीसाठी अर्ज करताना त्या CV मधलं आपलं विविध क्षेत्रातलं प्रावीण्य स्पष्ट दिसावं नोकरी देणाऱ्या एम्प्लॉयरला, असा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. आणि एम्प्लॉयरचा पण हाच हट्ट असतो की असेच कॅन्डिडेट ॲब्सॉर्ब करायचे ज्यांना जास्तीत जास्त गोष्टी अवगत आहेत. सो एंटायर मार्केट इज स्किल बेस्ड, कौशल्य आधारित अरेंजमेंट आहे सगळं. आता इंजिनिअरिंग झालंय किंवा मेडिकल झालंय तर या विद्यार्थ्यांसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत अजूनही. पण जर BA झालंय, BCom झालंय, BBA झालंय, या विद्यार्थ्यांना तशा बघितलं तर प्रमाणात जॉब वॅकन्सी असतील किंवा ऑपॉर्च्युनिटीज असतील फार कमी प्रमाणात अवेलेबल असतात. मग यांच्यासाठी काही प्लॅन्स? मला आनंद वाटतो या प्रश्नाचं उत्तर देताना. फिनेसनी खास एक ड्राईव्ह काढला होता की कॉमर्स आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना ही माहिती मिळाली पाहिजे की आपली जी डिग्री आहे ती उपयुक्त आहे. भारतात ती उपयुक्त नाही असं दिसतं त्यांना, असं त्यांना वाटतं. पण त्या डिग्रीच्या आधारावर जर भारताच्या बाहेरच्या देशातली जर मास्टर्स घेतली, डझनानी अनेक विद्यार्थी मी पाठवलेत जर्मनीला, BCom आणि BBA झालेले. त्यांच्यासाठी इतके चांगले चांगले कोर्सेस आहेत, तिथे स्पेशलायझेशन आहे. BBA हा जनरल कोर्स आहे. बिझनेस मधल्या अनेक गोष्टी आहेत, फायनान्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, डेटा आहे, बरंच काही आहे. तर या प्रत्येक गोष्टीचे स्पेशलाइज करून, जसं मास्टर्स इन फायनान्स, मास्टर्स इन इकॉनॉमिक, मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस, मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, अशा विविध शाखांना या BCom आणि BA झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. आणि त्याच्यानंतर तिथल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मध्ये करिअर चांगली नक्की करू शकतात. खास करून मी सांगेन BA BCom झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश व्हायचं काही कारणच नाहीये, त्या देशात कमतरता आहे आपल्याला. आतापर्यंत आपण बोललो की कशा प्रकारे आपण संधी आपल्याला मिळू शकते परदेशात जाऊन शिक्षणाची आणि जॉबची. पण या सगळ्या प्रवासात विद्यार्थ्यांची त्याचबरोबर त्यांच्या पालकांची मानसिकता कशी असायला हवी? कारण असं नाहीये ना की मला या देशात जायचंय, मी गेलो, मला जॉब मिळाला, माझं ऍडमिशन झालं, असं तर होत नसावं जनरली. कल्चरली बघायला गेलं तर मुळात विद्यार्थ्याला किती पण इच्छा असेल परदेशी जाण्याची तरी पहिला हरकत त्याला येतो तो घरात. कारण आई वडिलांची मानसिकता आमच्या परिसरातली थोडी कॉन्झर्वेटिव्ह आहे. इन अ सेन्स, आता हा गेला म्हणजे गेलाच असं नसतं, किंवा गेला आणि तिथं काही बिघडला, अशा ज्या अनेक भीती असतात ना, हा जो फिअर आहे हा फिअर पालकांनी काढून टाकला पाहिजे. कारण असं काही नसतं, बिघडण्याची शक्यता इथं पण आहेच. म्हणजे इथून तुम्ही मुंबईला किंवा बेंगलोरला पाठवलं मुलाला नोकरीसाठी तर ती जी तिथं बिघडण्याची किंवा बनण्याची जी प्रॉबिलिटी आहे तशीच तिकडं पण आहे.
सो हे सगळं संस्काराशी संबंधित आहे. आपला मुलगा कसा आहे हे पालकांना माहिती असतं, त्यामुळे त्यांनी तो फिअर बाळगू नये. दुसरा एक फिअर असतो फिअर ऑफ अननोन म्हणून, की आपण एका परकीय जागेत जाणार, परदेशात जाणार, जी जागा आमच्या मुलांनी पहिल्यांदाच बघायची आहे. पालकांनी तर पाहिलेलीच नाही. तर अशा देशात जाऊन आम्ही शिक्षण घेणे, आम्ही नोकऱ्या मिळवणे, आम्ही सेटल होणे, ह्याच्यासाठी जे एक मेंटल बॅरियर असतं ते प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यानच ते निघून जातं. कारण आमच्या या यंत्रणेमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पाडताना म्हणजे ऑलरेडी जे इटली किंवा जर्मनी किंवा इतर देशामध्ये जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी टेलिफोनवर, व्हॉट्सअपवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही करूनच देतो. त्यामुळे कल्चरल एज्युकेशन होतच. म्हणजे ही मुलं त्यांना कुतूहलाने विचारतात, राहतोस कुठे, खातोस काय, कसं आहे ओव्हरऑल तिकडं. मग तिकडचं चित्र त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे तिकडच्या जागेत असलेल्या विद्यार्थ्यांनी जेव्हा वर्णन करून आपल्याला सांगितलं जातं की इतकं काही डिफिकल्ट नाही आहे, आल्या थोडंसं नर्वसनेस आला मला, पण काही दिवसांनी मी सरवलं या गोष्टीला. तर म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे, हे दडपण आहे. आणि हे दडपण ही भारतीय मानसिकता आहे मुळात, लक्षात. आणि महाराष्ट्रातील जास्त आहे. महाराष्ट्रीय माणूस दिल्लीत सेटल व्हायला त्रास करून घेतो. महाराष्ट्रीय माणसाला चेन्नईमध्ये जायचं नाही आहे, मुंबई पुणे फार तर बेंगलोर, याच्या पलीकडे आपल्याला जागा नको आहेत. हे जे मेंटल बॅरियर आहे हे परदेशाच्या बाबतीत तर जास्तच असेल ना, पण हळूहळू जशी ही विद्यार्थ्यांची जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागलेली आहे, होत आहे काय, तिथे गेलेले विद्यार्थी इथल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतातच. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात येते की हा गेला तर मला पण जायला प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे हळूहळू ही मानसिकता, हे बॅरियर्स मोडत आहेत आणि संख्या बऱ्यापैकी वाढत आहे. तुला आकडेवारी सांगायची झाली तर 2023 मध्ये जी जेवढी संख्या होती त्याच्या दुप्पट संख्या 2024 मध्ये आहे परदेशी जाणाऱ्यांची. आणि पर्टिक्युलरली युरोपमध्ये 2.5 पट प्रवाह वाढलेला आहे. म्हणजे जर 25-30 विद्यार्थी गेले असेल तर त्याच्या 2.5 पट विद्यार्थी यावर्षी गेलेले आहेत. आणि हा वाढतोच आहे. फ्लो जो आहे हा सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत आपण असं सगळं डिस्कस केलं की अपॉर्च्युनिटी ग्रॅज्युएशन नंतर कशा आहेत, किंवा ग्रॅज्युएशन नंतर तिथे जाऊन कसं जॉब घेता येईल किंवा शिक्षण घेता येईल, या सगळं बोललो आपण. पण 12वी नंतर जर आपण तिथे जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला तर तो जास्त बेटर होईल का आपण इथून ग्रॅज्युएशन करून उच्च शिक्षणासाठी, हायर एज्युकेशनसाठी तिथं केलं पाहिजे, हे बेटर ठरेल? गुड क्वेश्चन. आता इथं जे आपण ग्रॅज्युएशन करतो 12+3 किंवा 12+4 असतं. 12+3+2 म्हणजे परदेशातील डिग्री घेतल्यावर मास्टर्स, किंवा 12+4+2 परदेशातील मास्टर्स केल्यानंतर. हे सगळं केल्यानंतर आपण जिथं पोचतो तिथेच आपण पोचतो 12+3, त्याचे +3 परदेशात केले तर. कारण परदेशातल्या जॉबसाठी तुमच्याकडे मास्टर्स असण्याची आवश्यकता नाही आहे. बॅचलरवरच नोकऱ्या मिळतात, कारण नोकऱ्या जास्त माणसं कमी अशी तिथली परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला बॅचलर झाल्या नोकरी मिळते, आपल्याला मास्टर्स करायची अजिबात गरज नाही आहे. सो पल्ला आपल्याला वाढतो कधी 12+4+2 म्हणजे 18. 12+4 16 आणि 2 18. 18 वर्षाच्या शिक्षणानंतर जे मिळणार आहे ते 12+3 नंतरच उपलब्ध आहे. त्यामुळे मी पालकांना एनकरेज करतोय की डिग्री करून मग पाठवण्यापेक्षा 12वीच्या स्टेजला जर पाठवलं तर 2 वर्ष होतात. पहिलं तर करिअरची वर्ष वाचतात, काही वर्ष वाचतात. उच्च दर्जाचे करिअर 3 वर्ष 2 वर्ष आधीच चालू व्हायला गेले, हा पहिला मुद्दा. आणि दुसरं, 12वी हे वय जे आहे हे अडॉप्शनचं आहे, बदलाचं आहे. त्या वयात मुलं नव्या कल्चरला सहजी अडॉप्ट होऊ शकतात. 12+4 केल्यानंतर आपण एका पर्टिक्युलर माइंडसेटमध्ये आलेलो असतो आणि मग तिथे गेल्यानंतर नव्या कल्चरला अकोमोडेट करताना, ऍडजस्ट करताना बऱ्याचदा आपली वाट पण चुकते किंवा बऱ्याचदा गोंधळ निर्माण होतो, डिप्रेशन्स येतात, नर्वसनेस येते. ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर अर्लियर द बेटर. जेवढ्या लवकर जाता येईल तेवढ्या लवकर जाणं अत्यंत उपयुक्त. तर आपण आज बघितलं की परदेशी शिक्षण घेणं किती सोपं आहे आणि परदेशात जाऊन जॉब मिळवणं तेही सोपं आहे. म्हणजे सरांच्याकडून आपल्याला पूर्णतः आपल्याला एक ओव्हरऑल लुक मिळाला की
शिक्षण घेताना 12वी नंतर असेल किंवा ग्रॅज्युएशन नंतर असेल, परदेशी शिक्षण कसं घेता येईल, त्याचबरोबर परदेशी शिक्षण घेत घेत असतानाच जॉबची ऑपॉर्च्युनिटी देखील आपल्याला तिथे मिळून जाते, हे आपल्याला कळालं. म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या शंका असतात, प्रश्न असतात, की मिडल क्लास असेल किंवा श्रीमंत असेल, परदेशी जाऊन कसं शिक्षण घेता येईल, तिथे जाऊन कसं सेटल होता येईल, तिथे जाऊन जॉब कशी मिळवता येतील, या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे सरांच्याकडून मिळालेली आहेत. त्याबद्दल आपण सरांचे धन्यवाद म्हणूया. धन्यवाद सर. थँक्यू.